नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो. विषय तसा जुना झाला आहे आता आणि संपलेला पण आहे. मी पुन्हा येईन या ट्विटचा तो विषय, त्यावर नेमकी माहिती मला द्यायची आहे म्हणून पुन्हा तो विषय मी या ठिकाणी उकरून काढतो आहे. मित्रांनो, केवळ आडनावात किंवा नावात शालीनता असून उपयोगाचं नसतं, ती वृत्तीमध्ये असावी. पण जेव्हा तुम्हाला अमुक एखादा पक्ष अधिकार देतो, त्या अधिकारांचा गैरवापर करण्यात जर तुमची शक्ती आणि वेळ खर्च होत असेल, तर त्या पक्षानं नेत्यांनी टाकलेली जबाबदारी त्याकडे तुमचं दुर्लक्ष होतं. त्यातलाच हा प्रकार घडला. म्हणजे सोशल मीडिया, भारतीय जनता पक्षामध्ये जे सोशल मीडियाचं काम बघतात त्यातल्या वरिष्ठांनी बारकाईनं जर लक्ष घातलं असतं, ठेवलं असतं, तर हा जो 4 दिवस चाललेला राजकीय गोंधळ होता, त्या गोंधळात भारतीय जनता पक्ष अडकला नसता आणि फडणवीसांना विनाकारण डोकेदुखीला सामोरं जावं लागलं नसतं. एक नवोदित तरुणी जी या भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियामध्ये रुजू झालेली आहे, नव्यानं रुजू झाली आहे, तिच्या हातून ती चूक घडली. नेमक्या त्या दिवशी स्मृती इराणी मुंबईत होत्या आणि स्मृती इराणींच्या संदर्भात सोशल मीडियावर माहिती देता देता चुकून हे जुनं ट्विट टाकलं गेलं आणि सारा गोंधळ झाला. त्यावर अनेकांनी विविध शंका उपस्थित केल्या. त्या शंकांना अजिबात अर्थ नाही. चुकून घडलेली किंवा मला असं वाटतं की नकळत घडलेली ती चूक आहे, पण त्या चुकीचा खूप मोठा त्रास नक्कीच फडणवीसांना आणि भारतीय जनता पक्षाला सहन करावं लागला, बदनामी सहन करावी लागली आणि तिकडे एकनाथ शिंदे यांचं विनाकारण टेन्शन वाढलं. माझ्या ओळखीच्या फार पूर्वी एक बाई होत्या 50च्या, पण देखण्या, म्हणजे त्या होत्या 50च्या पण दिसायच्या 40शीत, आणि त्यांना अचानक पोटामध्ये गाठ झाली. गाठ झाल्यानंतर ते पोट मोठं दिसायला लागलं आणि गावामध्ये एकच चर्चेला उधाण आलं की बाईंना दिवस केलेत. त्यामुळे त्या बाईंचं जे दुःख, त्यांच्या यातना, त्यांच्या शारीरिक वेदना राहिल्या बाजूला, पण बाईंच्या बाळणपणापासून तर डोहाळे जेवणापर्यंत, नेमकी त्यांची सून पण त्यावेळेला प्रेग्नंट होती, त्यामुळे सुनेची आणि सासूची खाट शेजारी शेजारी असेल येथपर्यंत वेगवेगळ्या चर्चा त्या कुटुंबाच्या कानावर यायच्या आणि त्याचा मोठा मनस्ताप त्या कुटुंबाला सहन करावा लागला. मात्र फायदा त्यांच्या नवऱ्याचा झाला, कारण 60ला आलेला नवरा तो एवढा मर्द कसा, या वयातही त्याची ताकद केवढी मोठी, म्हणून गावातल्या बायका त्याच्याकडं जरा वेगळ्या पद्धतीनं बघायला लागल्या. एनिवे, त्यातला गमतीचा भाग सोडा. परंतु दिवस गेलेले नसताना, पोटात केवळ मांसाचा गोळा असताना ह्या अशा गॉसिपला त्या कुटुंबाला, त्या बाईंना ज्या पद्धतीनं सामोरं जावं लागलं, ते तसंच या दिवसामध्ये या ट्विटमुळे भारतीय जनता पक्षाला देखील तो त्रास, मनस्ताप सहन करावा लागला. मला आश्चर्य असं वाटतं की वास्तविक वाहिन्यांच्या त्या अगदी सुरुवातीला लक्षात येतं, किंबहुना त्यांना ते माहिती असतं, ते ताबडतोब माहिती घेतात. भारतीय जनता पक्षातले किंवा कुठल्याही पक्षातले जे खबरे असतात ते त्यांना तंतोतंत माहिती देतात. आम्हीसुद्धा लगेचच जे आमच्या ओळखीचे असतात, विश्वासातले असतात, त्यांना विचारतो की नेमकं काय घडलं, आणि आम्हाला त्यातून खरी माहिती, वास्तव जे असतं ते कळत असतं. ही चूक नेमकी त्या मुलीकडून घडली हे जसं मला कळलं, माझ्यापेक्षा कितीतरी माहितीच्या बाबतीमध्ये प्रभावी असलेल्या आणि कितीतरी प्रतिनिधी त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सतत ठाण मांडून बसलेल्यांना हे नक्की माहिती होतं की ही चूक झालेली आहे, त्यात कुठलेही राजकीय डावपेच नाहीत किंवा कुठल्याही घडामोडी त्यातून घडणार नाहीत. परंतु नको तो विषय चघळून विनाकारण त्या विषयाला फोडणी दिली
आणि पराचा कावळा या वाहिन्यांनी केला. ठीक आहे, त्यातून काही काळ भारतीय जनता पक्षाला किंवा फडणवीसांना, एकनाथ शिंदे यांना सहन करावं लागलं, मनस्ताप सहन करावा लागला. परंतु समस्त वाहिन्यांनी पुन्हा एकदा आपला मूर्खपणा, नालायकपणा सिद्ध करून आपली विश्वासार्हता, जनतेच्या मनातली विश्वासार्हता नक्की गमावलेली आहे. 27 ऑक्टोबरला मी पुन्हा येईन हे चुकून झालेलं ट्विट आणि त्यावर पुढले 2-4 दिवस वाहिन्यांनी घातलेला धुडगूस, हा धुडगूस घालताना काही वाहिन्यांचा तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा एक छुपा अजेंडा मला त्यातून दिसून आला. ठीक आहे, प्रत्येकाची भूमिका असते. हत्ती आणि आंधळ्यांसारखी ती कथा असते. कोणाला फडणवीस आवडत असतील, कोणाला एकनाथ शिंदे, कोणाला अजितदादा, ज्याचा तो प्रश्न असतो. पण मित्रांनो, मी अजित पवारांच्या बाबतीमध्ये तुम्हाला नेहमीच स्पष्ट सांगत आलो आहे आणि आताही सांगतो की मराठा आरक्षणाचा अतिशय गंभीर प्रश्न, खूप ज्वलंत प्रश्न, या राज्यातला पेटून उठलेला मोठा प्रश्न. परंतु अजितदादा एवढे लबाड आहेत की त्यांनी या मराठा आरक्षणाच्या भूमिकेतून अलगद अंग काढून घेतला आहे आणि सारी भिस्त, सारा भार या दिवसात फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपोआप पडलेला आहे. अर्थात शिंदे आणि फडणवीस आपापल्या परीनं नेमकी भूमिका घेत असल्यामुळे नक्की त्यातून तोडगा निघेल. परंतु अजित पवारांची ही लबाडी नेहमीप्रमाणे मी स्वतः भाजपाच्या एका मोठ्या नेत्याच्या नजरेत आणून दिली, जो नेता अनेकदा, वारंवार, कित्येकदा थेट अमित शहा यांच्याशी कधी प्रत्यक्ष तर कधी फोनवरून बोलत असतो. मित्रांनो, अजित पवारांना त्यांनी महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांना खरोखर मुख्यमंत्री होण्याची नक्की मोठी अपॉर्च्युनिटी होती. किंबहुना मोदी आणि शहा यांच्या ते मनात होतं. त्यांना अजित पवारांना नक्की मुख्यमंत्री करायचं होतं आणि त्या दिवसात ही कन्फर्म बातमी शिंदे यांच्या कानावर घातल्या गेल्यामुळे ते खूप अस्वस्थ होते. एवढे अस्वस्थ आणि अशांत होते की जर फडणवीसांनी त्यांची वेळोवेळी समजूत घातली नसती तर कदाचित एकनाथ शिंदे आजारी पडले असते. पण शिंदे फडणवीसांची काळजी देवाला. कारण अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री होताच ते आणि त्यांच्या मंत्र्यांनी, भुजबळांसारख्या त्यांच्या मंत्र्यांनी पुनश्च भ्रष्टाचाराचा गोंधळ घालायला सुरुवात केली. मला हे कळते की पोट भरलेलं असताना आणि पुढल्या केवळ तुमच्या 4-2 पिढ्या त्यावर फार तर जगतील. कारण जी माणसं वाममार्गानं, वाईट मार्गानं, घाणेरड्या पद्धतीनं लोकांना फसवून, सामान्य लोकांना लुबाडून श्रीमंत होतात, अशा नेत्यांच्या, अधिकाऱ्यांच्या पुढल्या फार तर एखाद्या दुसऱ्या पिढ्या त्यावर जगतात, त्या पापाच्या पैशांवर जगत असतात. नंतर नक्की या अशा कुटुंबांचं सत्यानाश होत असतो. थोडक्यात काय तर आपापली पोटं प्रचंड भरलेली असताना पुन्हा एकदा तुरुंगाची वारी चुकवून सत्तेत आलेल्या या मंडळींनी जर पैसे खायला सुरुवात केलेली असेल तर मला असं वाटतं की एवढे नीच नेते खरोखर एखाद्या सटकू माणसानं एका दमात गोळ्या घालून मारले पाहिजे. अर्थात हे फक्त सिनेमात घडतं, प्रत्यक्षात ते शक्य नसतं. केवळ परमेश्वरच अशा लोकांचा सत्यानाश करत असतो. पण मित्रांनो, एक बरंच झालं की
अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांचं हे वागणं नेमकं त्या शहा यांच्या कानावर घालण्यात आलं. मला असं वाटतं की ही कल्पना मी तुम्हाला दिली होती आणि मग अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा विचार मागे पडला. अर्थात आजही अजित पवार यांच्यावरचा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या सृष्टींचा कमी झालेला नाही. त्यांना नक्की अजित पवार यांच्याशी मैत्री करणं, युती करणं, महायुती करणं, आघाडी करणं मनापासून आवडेल. पण आपल्यावर टाकलेल्या विश्वासाचा राजकीय फायदा अजित पवार किंवा त्यांच्या मंत्र्यांनी घेतलाच पाहिजे. मात्र जर पुन्हा एक वार या मंडळींनी गैरफायदा घ्यायला सुरुवात केलेली आहे, त्याची मोठी किंमत नक्कीच त्यांना एक दिवस चुकवावी लागेल. मित्रांनो, विषय इथे अजित पवारांचा नाही, परंतु नेमकं त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या मनात आलेली अस्वस्थता आणि फडणवीसांचं हे जुनं ट्विट एकाच वेळी हे सारे योगायोग घडून आल्यामुळे आणि वाहिन्यांनी केलेल्या आगाऊपणामुळे नक्कीच राज्यात काही काळ 4-2 दिवस खळबळ माजली, गोंधळ उडाला. अर्थात ही नेमकी चूक फक्त आणि फक्त बातम्या देणाऱ्या मराठी वाहिन्यांची. त्यांनी हा असा आगाऊपणा करता कामा नये. त्यातून विश्वासार्हता कमी होते. जसा वर्तमानपत्रांचा करोनानंतर झपाट्यानं वेग कमी झाला, झपाट्यानं खपाचा वेग खाली आला, नेमकी तीच अवस्था नक्की एक दिवस राज्यातल्या बातम्या देणाऱ्या वाहिन्यांवर ओढवणार आहे. तूर्त एवढेच मित्रांनो, नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए. रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स. रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम. अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप.